नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी महाफीड फर्टिलायझर महामित्र विनोद सुरवाडे. महाफीड उत्कृष्ट बाग व्यवस्थापन यात आपण शेतकरी मित्र सचिन शरद पाटील राहणार करमाळ तालुका जामनेर जिल्हा जळगाव यांच्या शेतात आहोत. दादांनी या संपूर्ण क्षेत्राला आपल्या महाफीड तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. आज आपण त्यांनी जे महाफीड तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन घेतलं त्याबद्दल आपण त्यांना आज त्यांचा सविस्तर अनुभव विचारणार आहोत. दादा नमस्कार. किती क्षेत्र आहे आपले? 2.5 एकर. आणि प्लांटेशन किती आहे पूर्ण? 38 एकर. रोप आहे का कोण? रोप, टिश्यूचं रोप. सुरुवातीपासून तर आतापर्यंत पूर्ण तुम्ही महाफीड तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. तर रोप ज्या टायमाला लागवड केली त्या टायमाला रोप सेटिंगसाठी काय दिलंय आपण? सुरुवातीला आपण रूटमॅक्स आणि कॅसल बूस्ट म्हणून 21-11-21 ही ग्रेडरला दिली होती. ओके ओके. दादा हे सुरुवातीला जेव्हा यांनी साहेबांनी तुम्हाला जे 21-11-21 कॅसल बूस्ट म्हणून जी ग्रेड दिली तर ही सेटिंगच्या टायमामध्ये वापरल्यानंतर तुम्हाला काय अनुभव जाणवला? ते वापरल्यानंतर एकदम सेटिंग व्यवस्थित झाली रोपाची सशक्तपणा पण आणि एक सारखी कुठे पूर्ण प्लांटेशन मध्ये सुरुवातीची जी सेटिंग होती त्यामध्ये कुठे मरचं प्रमाण किंवा व्हायरसचं प्रमाण नाही म्हणजे सेटिंग एकदम चांगल्या पद्धतीची. बरोबर. सेटिंग प्रॉपर झाल्यानंतर पूर्ण प्लांटेशन मध्ये किंवा केळी या पिकामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे केळीचा बुंदा. आणि आता ह्या केळीचा बुंदा बनण्यासाठी जे आपलं शेड्यूल होता त्या शेड्यूल मध्ये आपण केळीच्या बुंद्यासाठी काय काय दिलं? आपण सुरुवातीला ज्यांना कॅसल टॉप 10-15 ग्रेड होती ती त्यांना सुरुवातीला दिली होती आणि त्याच्यानंतर त्यांना न्यूट्रिपॉल दिली होती. म्हणजे कॅसल टॉप 10-50-6 आणि न्यूट्रिपॉस अमोनियम पॉलिफॉस्फेट या दोघी ग्रेड जेव्हा तुम्ही वापरल्या, एक ती जी तुम्हाला वॉटर सोलेबल मध्ये आणि दुसरी जी आहे ती लिक्विड फर्टिलायझर मध्ये, तर दोघी ग्रेड वापरल्यानंतर म्हणजे सरासरी पूर्ण भागामध्ये बुंद्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? बुंद्याची वाढ एकदम जोमदार झाली. म्हणजे आता म्हणजे बुंदा पण एकदम चांगला झालेला आहे. म्हणजे कॅमेरामधून आपण जर बघितलं तर बुंद्याची साईज आणि विशेष म्हणजे जर बघितलं तर बुंद्याची साईज पूर्ण प्लांट मध्ये एक सारखी आहे. म्हणजे कुठेतरी कोणता तरी भाग असा की जो भाग डाऊन असेल तसा कशाच प्रकारने जवळजवळ सर्व आणि एक सारखी मांड बनलेली. केळीचा बुंदा बनल्यानंतर केळीची जी नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे निस्वाड. निस्वाडीच्या टायमामध्ये काय दिलं होतं? निस्वाडीमध्ये कॅसल गोल्ड म्हणजे 0-40 आणि प्रोजिन. कॅसल गोल्ड म्हणजे 0-40-40 आणि प्रोजिन हे ऍप्लिकेशन केल्यानंतर निस्वाडीमध्ये तुम्हाला काय बदल जाणार? निस्वाडीमध्ये 2 फण्याचं अंतर एकदम 2 फण्यामध्ये अंतर मेंटेन झालं. त्याच्यानंतर चमक म्हणजे कलर म्हणजे एक टवटवीतपणा दिसतो गळामध्ये आणि निस्वाड पण तुमची एकदम चांगली झाली. बरं. आता सरासरी ह्या ज्या 2-3 स्टेप झाल्या, 3 स्टेप झाल्यानंतर आता निस्वाड झाल्यानंतर आता पुढचा जो महत्वाचा मुद्दा येतो की केळीची जी निस्वाड आहे ती एक सारखी आणि जितकी एक सारखी होईल तितका माल येताना क्वांटिटी मध्ये. तर आता 0-40-40 नंतर पुढचं ऍप्लिकेशन काय दिलं आपण? नंतर आपण 0-40 नंतर त्यांना दिलं 9-11 म्हणजे तुम्ही कॅसलविन आता सोडून किती दिवस झाले? 15. आता मागचं जे कॅसलविनचं जे तुम्ही ऍप्लिकेशन केलं तर ते कॅसलविन सोडल्यानंतर म्हणजे 9-11-37 त्यानंतर तुम्हाला पूर्ण भागामध्ये काय बदल जाणवला? वीस पण लवकर व्हायला म्हणजे एक सारखी आणि तो स्पीड दिसला असेल तुम्हाला. मला वाटतं आता सरासरी किती टक्क्यापर्यंत निस्वाड झाली? 80 ते 85. महाफीडचं जे नियोजन घेतलं त्या नियोजनात अंती तुमचा वैयक्तिक अनुभव की जो महाफीड विषयी तुम्हाला आम्हाला 2 शब्दामध्ये सांगायचा. महाफीड तंत्रज्ञान वापरल्यामुळे मी म्हणजे त्याचा मला प्रत्येक ग्रेडचं असं अनुभव बघायला मिळाला. फरक जाणवला की प्रत्येक ह्याच्यामध्ये सोडल्यानंतर असं हे होत. म्हणजे एखादी ग्रेड सोडल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष प्रॅक्टिकल अनुभव काय की या ग्रेड मुळे काय झालं ते तुम्हाला प्रत्यक्षात जाणवायचं. या संपूर्ण प्लॉटला आपल्या कंपनीचे प्रतिनिधी गोपाल राजपूत यांनी महाफीड फर्टिलायझर, वॉटर सोलेबल आणि अन्नद्रव्य त्याचबरोबर या प्लॉट पाण्याचं नियोजन, त्याच्यानंतर सुरुवातीचं सेटिंगचं नियोजन अशा सर्व गोष्टीचा व्यवस्थित विचार आणि विनिमय करून नियोजनामध्ये एक सुव्यवस्थापन इथे दिसतंय.
या सर्व सुव्यवस्थापनामध्ये दादांनी योग्य ते साथ दिलेली आहे. या सर्व कार्यक्रमाच्या अंती महाफीड फर्टिलायझर तर्फे एक शाश्वत अशी गोष्ट सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांच्या शेताच्या बांधापर्यंत योग्य ते नियोजन आणि महाफीड कंपनी सारखे दर्जेदार उत्पादने जर गेले तर निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये भर पडेल. धन्यवाद.